नमस्कार मंडळी, मी आज ना पहिल्यांदाच तोंडल्याची भाजी बनवली आहे. मला भाजी बनविता आली आहे का हे नक्की कमेंटमध्ये सांगा. तोंडले ना 2 पाण्यानं स्वच्छ धुवून घेतले आहेत. लांबच असे काप करून घेतले आहे. इकडे ना फोडणीसाठी साहित्य काढून घेतलं आहे. खोबरं, तीळ आणि 8-9 लसणाच्या पाकळ्या आणि शेंगदाणे भाजून घेतले आहेत आणि खोबरं ना किसून घेतलेलं आहे. मी ना शेंगदाणे आणि तीळ दोन्हीच भाजून घेतले आहेत. खोबरं ना तसंच कच्चंच घेतलं आहे. किसून घेतलं आहे खोबरं आणि इकडं ना कोथिंबीर पण थोडीशी घेतली आहे. ह्याला छान असं मिक्सरमध्ये बारीक वाटून घ्यायचं. वाटण करताना ना थोडं पण पाणी टाकून घ्यायचं नाही, नाहीतर फोडणीमध्ये ना तेल उडतं. त्यामुळे ना पाणी थोडं पण टाकायचं नाही वाटणामध्ये. आणि इकडं फोडणीला ना कढईमध्ये थोडंसं तेल घेऊन आपण काप केलेले ना तोंडले त्यामध्ये छान असं भाजून घ्यायचे, कारण त्याचं कच्चं पण थोडंसं निघून जातं. त्यामध्ये ना थोडंसं मीठ टाकून घेतलं आहे, कारण लवकर तोंडले भाजले जातील म्हणून थोडंसं मीठ टाकून घेतलं आहे. छान असे तोंडले तेलामध्ये थोडेसे तळून घेतले आहेत. थोडंसं तेल 2 पळ्या तेल घेतलं आहे आणि मोहरी टाकून घेतली आहे. मोहरी तडतडत तवर त्यामध्ये ना थोडासा कढीपत्ता टाकून घेतला आहे आणि जिरे पण टाकून घेतले आहे. आपण जे वाटण मिक्सरमध्ये केलं होतं ना ते पण टाकून घेतलं आहे. छान असं तेलामध्ये तळून घ्यायचं वाटण. जोपर्यंत त्या वाटणाचा कच्चेपणा जात नाही तोपर्यंत त्या तेलामध्ये परतत राहायचं. आणि परतून झालं की लाल तिखट, घरचं तिखट आहे हा, ते घरचं तिखट आणि गरम मसाला टाकून घेतला आहे आणि थोडीशी हळद टाकून घेतली आहे आणि काळा मसाला पण त्यामध्ये थोडासा टाकला आहे. तुम्हाला मसाले नको असेल तर घरचं तेवढं तिखट टाकून घेतलं तरीही चालेल. ह्यामध्ये तोंडले कट केलेले टाकून घेतले आहेत. आपण ना पहिलंच तोंडले तेलामध्ये परतून घेतले आहेत, त्यामुळे ना लय वेळ लागणार नाही त्याला शिजायला. तोंडले ना मसाल्यामध्ये छान असं परतून घ्यायचं आणि प्लेट झाकून घ्यायचं. जेवढी भाजी वाफेवर शिजल ना तेवढीच छान चव येते बरं का. त्यामुळे ना जेवढी भाजी वाफेवर शिजू देता येईल तेवढी वाफेवर शिजून द्यायची. आणि इकडे शेंगदाण्याचं कूट टाकून घेतलं आहे. तुम्हाला सुक्की बनवायची असेल तर सुक्की बनवा, नाही तर थोडंसं पाण्याचा शिंतोडा आपण देऊ शकता. मला भातासोबत खायचं होतं त्यामुळे ना मी थोडीशी पातळ भाजी केली आहे. शेंगदाणे भाजताना ना बारीक गॅसवर शेंगदाणे भाजून घ्यायचे, कारण शेंगदाणे जर भाजले नाहीत ना तर भाजीचं समजा तेल शेंगदाणे ओढून घेतं. त्यामुळं ना शेंगदाणे कधी पण भाजताना बारीक गॅसवरच भाजून घ्यायचे, नाहीतर तेल सुटत नाही भाजीला. आणि इकडं ना मी प्लेट झाकून घेतलं आहे थोडंसं पाणी ओतून त्यामध्ये. मला खरंच भाजी बनविता आली आहे का कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि इकडे थोडीशी कोथिंबीर कट करून घेतली आहे. भातासोबत, चपातीसोबत आणि भाकरीसोबत पण खाऊ शकता. तुम्हाला व्हिडिओ कसा वाटता ते कमेंटमध्ये नक्की सांगा. तोंडल्याची भाजी ना खरंच एकच नंबर झाली होती बरं का. त्यामुळं ना तुम्ही एकदा का होईना नक्की ट्राय करून बघा. आणि ना करण्याची पण पद्धत ना वेगवेगळी असते, त्यामुळे ना ही पद्धत नक्की ट्राय करून बघा, कारण सगळ्याला आवडेल भाजी छान अशी. चला मग भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये.